मी थोडा कॉम्बो आहे. माझ्याकडं डॉक्टर पाटलासारखे धाडस पण आहे आणि पवनराजेसारखं डोकं पण आहे. कॉम्बो मी लागू करणार. मी पंतप्रधानच्या दारातला उठणारच नाही. कसं म्हणता बोला. हां, मी तिथं पंतप्रधान माझ्या अंगावर गाडी घालू नये, मी तिथंच बसून राहणार. खडी डांबर खाणारी माझी अवलाद नाही. नमस्कार, मी रमाकांत हजगुडे. सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष बातम्या देणारं चॅनल समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. आपण 2 दिवसापूर्वी धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर सिंह रमेशचंद्र साळवी उर्फ समीर दादा यांची आपण मुलाखत घेतली होती. आणि विशेष म्हणजे समीर दादा हे जिल्ह्यावर 40 वर्ष ज्यांचं राज्य त्यांचा प्रभाव राहिलेला आहे, पद्मश्री पाटील आणि त्यांचे बंधू पवनराजे निंबाळकर, तर त्यांचे हे बच्चे आहेत. आणि विशेष म्हणजे या निवडणुकीला पद्मश्री पाटलाच्या सुनबाई अर्चनाताई पाटील आणि पवनराजेचे पुत्र ओमराजे निंबाळकर हे दोघेही सध्या स्टँडिंग उमेदवार आहेत. आणि त्याच 2 मामाचे भाचे समीरदादा सध्या या 2 उमेदवाराच्या समोर दंड थोपटून मैदानात उतरलेले आहेत. तर आपण गेल्या मुलाखतीच्या वेळेची मर्यादा जाणून पूर्ण मुलाखत आपण दाखवू शकलो नव्हतो, तर त्याचा हा उर्वरित भाग आपण आपल्या प्रेक्षकासाठी दाखवत आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. समय संघर्ष न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. काय म्हणतं प्रचार? 2 दिवसापूर्वी आपण मुलाखत घेतली होती. आमच्या प्रेक्षकासाठी तुमचं शिक्षण, तुमचा परिचय प्रेक्षकाला आपण दाखवलेला आहे. तुमची प्रचाराची घाई होती, वेळ कमी होता म्हणून अर्धी मुलाखत राहिली होती. तर काय म्हणते प्रचार सध्या? नाही, प्रचार सध्या एकदम जसा उन्हाचा पारा शिगेला पोचतोय तसा प्रचार पण शिगेला पोचलेला आहे. जोरात आहे प्रचार, जोरात चालू. हां, प्रचाराला म्हणजे माणसं कमी पडायली आहेत आम्हाला. बरं दादा मला सांगा, आता तुमच्या एक्या मामाच्या सुनबाई आणि एक्या मामाचे पुत्र ओमराजे निंबाळकर हे समोर तुमच्यासमोर उमेदवार आहेत. आणि आता तुम्ही त्यांच्या विरोधात म्हणा किंवा त्यांच्यासमोर तुम्ही अपक्ष म्हणून उभा राहिलात. मी त्यांच्या विरोधात आहे तसे ते पण माझ्या विरोधात आहेत. असं थोडं आहे की मीच विरोधात आहेत आणि ते माझ्या विरोधात नाहीत, असं नाही ना. हो, तुम्ही अपक्ष उभारला तर तुमच्या विरोधात ते उभारला आहेत असं बी म्हणजे एकमेकाच्या विरोधात आहे. सगळेच आहेत. 31 उमेदवार एकमेकाच्या विरोधात आहेत. निवडून यायला प्रत्येकाला वाटतं की मी खासदार व्हावं, मला खासदार बनायचं आहे, असं प्रत्येकाची अपेक्षा आशा असते. बरं मला सांगा, आता एका मामाच्या सुनबाई आणि एका मामाचे पुत्र आहेत आणि तुम्ही अपक्ष उभारलेत. तुम्ही आता ते मामाचे भाचे, तरी कसं आता नाते गोते ते बी नाते गोतेत उभारलेत, तुम्ही बी त्यांचा प्रचार वेगवेगळा आहे ना. ते आता आहेत, एक राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून उभे आहेत, एक आहेत मशालीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी अपक्ष आहे. तुमचं एक विजन किंवा तुमचा जाहीरनामा किंवा आपण निवडून आल्यानंतर एक ठरवलं असेल की निवडून आल्यानंतर आपण जिल्ह्यासाठी किंवा मतदारसंघासाठी एक काय करायचं असं ठरवलं आहे? विजन काय आपलं पुढचं? सगळ्यात आपला देशच शेतीप्रधान आहे. सगळ्यात महत्त्व शेतीला, दुसरं शिक्षणाला. आणि शिक्षकांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. शिक्षकांसाठी स्वतंत्र आमदार असतो, शिक्षक आमदार, पण तो पुरा पडत नाही. तसंच माझी एक मागणी राहील की मराठवाडा जो आहे हा स्वतंत्र झाला पाहिजे. त्याशिवाय मराठवाड्याचा विकास होणे शक्य नाही. मराठवाड्यात मला सांगा किती मुख्यमंत्री झाले? शंकरराव चव्हाण झाले, अशोकराव चव्हाण झाले, पुन्हा विलासराव देशमुख झाले, शिवाजीराव पाटील निलंगेकर झाले, डॉक्टर पाटील थोडक्यात वाचले होता मामा तुमचे. हां, ते पण होत होते मुख्यमंत्री. नेहमीच त्यांचं नाव शर्यतीत असायचं. पण एवढे तुल्यबळ, प्रबळ, अतिशय प्रतिष्ठित, वजनदार सगळे नेते असतानासुद्धा मराठवाड्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यामुळे मराठवाड्याची माझी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी राहील, जेणेकरून आपला सर्वांगीण विकास होईल.
आपल्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात जास्त आहेत. जास्त आहे. तर शेतकऱ्याविषयी आपलं काय धोरण असेल, पुढे काय भूमिका असेल? नाही, स्वामीनाथन आयोगानं MSP लागू केलेली आहे, पण ते काँग्रेसचं सरकार येतं आहे, भाजपचं सरकार येतं आहे, मुख्यमंत्री येतात, पंतप्रधान येतात, आश्वासनं देतात, नुसती आश्वासने देतात. लागू कोणीच केलं नाही. MSP कोणीही अजूनपर्यंत लागू केलेलं नाही. तर त्यासाठी माझा लढा राहील MSPसाठी. म्हणजे तुम्ही जर निवडून आलात हां तर स्वामीनाथन आयोगानं जे अहवाल दिलेला आहे, हां त्या शिफारशी केलेल्या हां आहेत, ते तुम्ही लागू करणार? मी लागू करणार. मी पंतप्रधानच्या दारातला उठणारच नाही. कसं म्हणता बोला. हां, मी तिथं पंतप्रधान माझ्या अंगावर गाडी घालू नये, मी तिथंच बसून राहणार. पण ते तुमचे मामा हां पवनराजे साहेब, त्यांचं एक स्वप्न होतं की जिल्ह्यामध्ये शेती इस्रायलची जशी शेती होती केली जाते सुधारित पद्धतीनं, तशी करावं असं त्यांच्या भाषणातून मी ऐकलेलं आहे. आणि तुम्ही तर मामाचे विचार घेऊन पुढं चालले असं कालच्या मुलाखतीमध्ये म्हणले. हां, त्यांनी तसं त्यांचं इच्छा होती की ब्राझीलच्या पद्धतीने आपण ऊस उत्पादन करावं आणि इस्रायलच्या पद्धतीने आपण शेती प्रगत करावी, हे त्यांचं मोठं स्वप्न होतं आणि त्यासाठी ते फार आग्रही होते. पण आता त्याला एक राजकीय मानसिकता किंवा असं कोण्या पक्षामध्ये दिसत नाही. नाही, ह्यांना फक्त बघा ना, आता तुम्ही म्हणले ही मामाचे मुलं सुना, ह्यांचा विषय काय आहे हो? आहे का काय? MSP हे म्हणतात आम्ही विमा आणला का? उपकार केले का? हां, तुम्ही लागू झाल्यावर मिळणारच असतो. मिळणारच असतो का? उद्या मिळायचं. ती आज किती मिळतंय, खर्च किती होतंय, मला सांगा ना. तुम्ही सरकारी इतके मोठे वजनदार माणसं आहेत, तुम्ही इतके वर्षाची तुम्हाला परंपरा आहे राजघराण्याची, तर तुम्ही MSPसाठी का भांडत नाही? एके दिवशी बसा ना कपडे उतरवून विधान भवनामध्ये, नाहीतर लोकसभेमध्ये, संसदेसमोर. का फरक पडतोय? लय मोठा स्टंट होतं, लय मोठं मिळते ती. मी तर करीन बाबा. पण मला काय वाटतंय, तुमच्या दोन्ही मामाचे चिरंजीव राणादादा, ओमदादा, हे विम्याच्या श्रेयवरून नेहमीच एकमेकात श्रेय घेणे किंवा एकमेकावर टीका करताना पाहिलेलं आहे मी. पण तुम्हाला असं वाटत नाही का, विमा हा आपल्या हक्काचा आहे शेतकऱ्याचा, ज्याचं भरलं जे नुकसान झाले त्याला विमा मिळणारच असतो, पण तो आपला हक्क मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत शेतकऱ्याला जावं लागतंय. मग ही शोकांतिका नाही का वाटत? ही तर मोठी शोकांतिका आहे ना. सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागतंय. आता मला सांगा, सरकार ह्यांचं कंपन्या ह्यांच्या ऐकण्यातल्या त्या सगळ्या कंपन्या ह्यांना ते बॉन्ड देतात, ह्यांचे बॉन्ड खरेदी करतात आणि विमा का देत नाहीत मला सांगा बरं. तुम्हाला असं वाटत नाही की इतके मोठे बॉन्ड म्हणजे कसले राजकीय, कसले म्हणते पॉलिटिकल बॉन्ड्स, ते निधीचे, पक्षनिधीचे बॉन्ड ह्या मोठ्या सगळ्या कंपन्या घेतात, मग विमा द्यायला यांना काय हरकत आहे? काय यांचा विमा बुडवायचा आणि इकडं निधी द्यायचा असं काय आहे का आतून साठगाठ? आणि इकडं दाखवायचं की मी गेलो सुप्रीम कोर्टात, हाय म्हणणार मी आणला, ती दोघं म्हणणार मी आणला, का आहे काय? बरं, अजून एक मला वाटतंय की आता सध्या जी लढत चालू आहे अर्चनाताई आणि ओमदादाची, याच्यामध्ये विकासाचे किंवा महाराष्ट्राचे, मराठवाड्याचे, जिल्ह्याचे, शेतकऱ्याचे, सामान्य माणसाचे प्रश्न सोडून एकमेकावर टीका करण्याचाच त्यांचा प्रचार दिसतोय. काय वाटतंय तुम्हाला? ह्यांना प्रश्न सोडवायचेच नाहीत. ह्यांना फक्त लोकांची करमणूक करायची आणि लोकांनासुद्धा करमणूक पाहिजे. लोकांना ह्यांना लोकांना स्वतःच्या दारातली गटर काढता येत नाही किंवा नगरपालिकेला साधा फोन करता येत नाही. ह्यांना प्रत्येक गोष्टीला नगरसेवक लागतो. कुठलीही गोष्ट रेशनचा असो, काय असो, रस्ता असो, काय असो, प्रत्येक नगरसेवकला आज तुम्ही फोन करा ना. इतर वेळेला मतदानाच्या वेळेस बरा रुबाब करता तुम्ही. बरं, मला एक सांगा, आता तुम्ही तुमचा प्रचार करताना जिल्हाभर फिरत असताल, कसा एक समाजामधून, जनतेमधून तुम्हाला कसा प्रतिसाद कसा मिळतो आहे? चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे. पण ते कसं आहे, ते दोन मोठी, आता काय म्हणावं त्यांना, चांगला शब्द वापरावा का कसं, धेंड म्हणावं, तुल्यबळ उमेदवार. तुल्यबळ, दोन हाले म्हणा.
हो, 2 हाळ्याच्या टकरीमध्ये काय होते, खाली काय होते तुम्हाला माहिती आहे, पिकाचं काय होतंय, जमिनीचं काय होतंय, ते तसं चालू आहे. मग तर तुम्हाला प्रतिसाद चांगला असेल. त्या दोघांविषयी नाही, जनतेत काय वाटतं? जनतेत त्यांच्याविषयी काय चर्चा, आता तुम्ही त्यांच्या नातेवाईक आहेत, हां. त्यांच्याविषयी काहीतरी बोलत असतील ना तुम्ही प्रचार करत फिरत असताना? नाही, त्यांच्याबद्दल बोलतात ना, चांगलं पण बोलतात, वाईट पण बोलतात, तसं काय नाही. आणि बोलण्यानं काय होत नाही. मागच्या वेळेस ओमराजेची हवा नव्हती तरी ओमराजे निवडून आले होते. राणा पाटलाची हवा होती तर राणा पाटील पडले होते. त्याच्या आधीच्या आमदारकीमध्ये ओमराजेची हवा होती तर ओमराजे पडले होते. काय सांगता येत नाही ना शेवटपर्यंत काय होईल काय नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं का सध्या दोघांची चर्चा जरी असली हां. तर निवडून तुम्ही येऊ शकतात निवडून? का येऊ नये, येऊ शकतो, मी येऊ शकतो, निवडून येऊ शकतो. जनतेचा कौल माझ्या बाजूनं आहे. पवनराजे मित्रमंडळाचे जुने सहकारी आणि आपले जुने कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे जे असे अडगळीला पडलेले आहेत त्यांची मला साथ आहे. पण पवनराजे मित्रमंडळाचे बरेच जुने कार्यकर्ते होते. धाराशिव कळंब तालुक्यामध्ये बरेच शाखा काढल्या नाही, होत्या. विषय असा आहे की पवनराजेंनी 2004च्या इलेक्शनच्या आधीपासूनच पवनराजे मित्रमंडळाच्या शाखा काढायला सुरुवात केली होती. ते काकासाहेब खोतला त्याचं हे केलं होतं, अध्यक्ष केलं होतं. पण ओमराजे जसा आमदार झाला तशी अख्खच्या अख्खं पवनराजे मित्रमंडळ डब्यात गेलं. हां, ते पुन्हा उद्धार आलंच नाही कारण त्यांना असं नेतृत्व भेटलंच नाही. मग आता तुमची उमेदवारी आली, तुम्ही उमेदवारी अर्ज केल्यानंतर ते तुमच्या संपर्कात आलेत का पण? हां, आलेत ना, भरपूर जण आहेत संपर्क. लागलेत का मला सगळे प्रचार? हां, प्रत्येकजण कामाला लागलेलं आहे. पण ते कसं आहे, आतून आहे, वरून नाही. ते जरा दबकतात. शेवटी रनिंग खासदार आहे ना, रनिंग खासदार आहेत, एक रनिंग आमदार आहेत, त्यांना घाबरावं लागते. त्यामुळे ते असं उघड काय कोण करत नाही, सगळं आतून चालू आहे. मग काय वाटतं मग जनतेचा कौल? नाही, जनतेचा कौल काय म्हणतात, ही दोघं भांडतायत, भांडू द्या, पैसे देत आहेत देऊ द्या. दादा तुम्ही काळजी करू नका, आम्ही दोन्हीकडून पण पैसे आम्हाला भेटले, मतदान तुम्हालाच करू, टेन्शन घेऊ नका, विजय आपलाच आहे. ते पैशावाले उमेदवार आहेत त्यांच्याकडून पैसे घ्यायचे पण मतदान तुम्हाला करायचं. टक्केवारीचे पैसे आपण कधी आयुष्यात टक्केवारी केली नाही. तुम्ही कधीही ह्या पवनराजे असल्यापासून नसताना दाखवून द्यायचं की समीर साळवीनं ह्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं किंवा ह्या नालीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं. खडी डांबर खाणारी माझी अवलाद नाही. मला लय जण म्हणले तू गुत्तेदारी कर, ही कर ती कर. त्यांना म्हणलं खडी डांबर सिमेंट माझी अवलाद तसली वाळू फिव खाणारी नाही. म्हणजे जे काय स्वतःच्या कष्टानं स्वतःची कमाईचं आहे ते आहे. मग आता 2 तुल्यबळ उमेदवार आहेत. मशाल आहे पेटलेली, घड्याळ आहे. आता तुम्ही पाण्याची टाकी घेऊन मैदानात आहेत. बघा आता तुम्हाला काय मशाल पाण्याच्या टाकीत टाकायची का गड्या टाकायचं आहे बघा तुम्ही. टाकी माझी भरलेली आहे, तुम्हाला आंघोळ करून जायचं, पुन्हा शुद्ध शुचिरभूत होऊन जाऊ शकता तुम्ही, नो टेन्शन. मशाल बी टाकली तर विजणार आणि घड्याळ टाकले तर बंद पडणार. हां, किती तेल टाका, काय ठेमा मिरवा, काय नाही, पाण्यापुढं काय चालत नाही. म्हणजे विचार करून तुम्ही पाणी आणि पाण्याची टाकी चिन्ह घेतलेलं आहे. टाकी आली म्हणजे पाणी आलंच ना हो. पाणी उगच कोण टाकी घेईल का? पाणी साठवण्यासाठी टाकी घेतो ना. काय किती स्वच्छता करते पाणी ते. बरं, आपला जिल्हा पाण्यासाठी नेहमीच ताणलेला आहे. उस्मानाबाद शहर, धाराशिव शहरसुद्धा पाण्यासाठी उजनीचं पाणी नेहमीच पेटलेलं आहे. पाणी आहे पण नेहमी पेटलेलं आहे. आता 21 TMC पाणी. नुसते हे बोलत नाही काय नाही. मला सांगा, हे उगच असं जॅकेट फिकीट घालतात, हा AC हवा खातेत, आंबट बोलतात, येतात. आणि ह्यांचे कार्यकर्ते वाघ बोलला, शिव डरकाळला, वाघानं डरकाळी फोडली लोकसभेत. अरे तेरणा गेला तेरणीचा वाघ, पुन्हा कुठं गेला लोकसभेत घेता. आता लोकसभा गेल्यावर तेरणीचा वाघ कुठं जाईल तुम्हीच सांगा मला, कुठं जाईल हो? तुम्ही सांगा ना. जंगल तर नाही, आता तेरणा पण नाही. मग ही 21 TMC पाण्याचा विषय
वर्षानुवर्ष प्रत्येक निवडणुकीत जाहीरनाम्यात आश्वासनंच आहे ती. तर तुम्ही निवडून आल्यानंतर ही जी वर्षानुवर्ष एक आशा आहेत धाराशिवकर, मी काय जास्त सांगत नाही. मी थोडा कॉम्बो आहे. माझ्याकडं डॉक्टर पाटलासारखी धाडस पण आहे आणि पवनराजेसारखं डोकं पण आहे. कॉम्बो. आपण मागं सरकत नाही. जिथं धाडस पाहिजे ती धाडस, आणि धाडस जिथं जिथं प्लॅनिंग पाहिजे प्लॅनिंग करून पाणी आणणार. काय सोपं असते हो, काय कठीण नसते. फक्त मानसिकता पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. तुमच्या मागं अख्खा जिल्हा उभा राहील. तुम्ही फक्त काय म्हणते, मोठे नेते आल्यावरच सभा बोलवता, हे करता. तुम्ही सभा बोलवा ना. 21 TMC पाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. विद्वान मंडळी आहेत, त्यांचं ही घ्या, राय घ्या, त्या अनुषंगाने चला. प्रत्येक क्षेत्रात आहेत विद्वान मंडळी. नदी जोड प्रकल्प तर होऊ घातलेले आहेत, होतील पण सावकाश. आणि काय म्हणतात, आम्ही विकास केला. काय नाही, विकास ही प्रक्रिया असते. हे काय करतात, जेवढा निधी सँक्शन आहे प्रत्येक जिल्ह्याला असतो, प्रत्येक कलेक्टर ऑफिसला प्रत्येक जिल्ह्याला असतो. महाराष्ट्रात असो, विरोध असतो, तो निधी वापरा. मी निधी आणला, मी विकास केला. अरे ही दैनंदिन गरजा भागवायचा निधी येतो. ह्याच्या अप्रोक्ष तुम्ही 21 TMC पाण्यासाठी निधी आणा, 21 TMC पाणी आणा, त्याला म्हणायचं विकास. एखादा मोठा उद्योग आणा. म्हणजे जे तुमच्या बजेटच्या बाहेर आहे त्यापेक्षा दुपटी तिपटीचा एखादी गोष्ट तुम्ही जिल्ह्यात आणा, जिल्ह्याच्या लोकांना कामाला लावा, त्याला म्हणायचं विकास. हे रस्त्याची आणले मी 120 कोटी, मी गटरी लावल्या, मी गटरीत माणसं लावली पाणी काढायला, ही विकास नाही झाला हो. ही काय तिथं तर सगळे मच्छरच वाटले सगळे. विकास तर काही झालं नाही. मग खराच विकास केल्यावर एवढा प्रचार सभा घ्यायची गरज सुद्धा पडणार नाही मला वाटतंय ना. मी करतो का? मी नाही करत प्रचार. आणि तुम्हाला सांगतो, मी शिक्षक होतो ना. मला हे असलं आलतू फालतूगिरी आवडत नाही. मी तुम्हाला सांगितलं, मी कॉम्बो माणूस आहे. मी असलं बिलकुल करीत नाही. गाड्या लाव, घोड्या लाव, माणसं लाव, डिझेल जाळणं, पोस्टर कागद जाळणं विनाकारणचं खर्च आहे. आणखीन काय आहे, गाड्या लावणं, हीट पोल्युशन आहे, आणि धुराचं पोल्युशन आहे, आवाजाचं पोल्युशन आहे, किती पोल्युशन आहे. हे असलं मला आवडत नाही आणि मी करत पण नाही. लोक मला म्हणतात, तू काय गाडी लावली नाही. म्हणलं, ज्याच्या जास्त गाड्या त्याला मत देणार का. म्हणलं, मग विकास होते का. म्हणलं, जास्त गाड्या लावल्यावर. पुन्हा तुम्हीच ओरडता, काय विकास झाला 40 वर्षे. 40 वर्ष ती गाड्याच लावतात ना. त्यांच्या गाड्यांना बघूनच तुम्ही करताय का. म्हणलं, तर असं नाही. मला ते आवडत नाही. मी प्रचार करतो, जेवढा होईल तेवढा मोबाईलवर वगैरे करतो, किंवा माझे मित्र मंडळी करतात तेवढं. सोशल मीडिया आहे, या माध्यमातून. आधी हजार लोकांचे ग्रुप आहेत. एकाला सांगितलं ती 1000 लोकांपर्यंत पोचते. कुणाला वाटतं असेल मोठी सभा घेतली म्हणजे माझे विचार गेले, चुकीची कल्पना आहे. आणि संसदेत जसं हे फटाके वगैरे याच्यावरती बंधनं आणलेली आहेत ते वाजवतात, तसं मी संसदेत खासदार झाल्यावर सर्वत्र प्रचारासाठी आग्रही राहीन. म्हणजे बॅनरबाजी, पोस्टरबाजी, स्पीकर. मला सांगा, आधीच ऑलरेडी रस्ते खराब आहेत, त्या रहदारीचं ट्रॅफिकचं किती हे होतं. लहान लेकरं असतात, बाया असतात, तुम्हाला माहिती आहे काय होतं काय नाही. काय कोण अंदाज नाही, सगळे डोळे उघडे ठेवून चालत असतात, पण बोलत कोण नाही. तर त्यामुळे मी प्रचार व्हावा किंवा प्रचाराचं एखादं विधेयक संसदेत मांडीन मी, आणि त्याचा पिच्छा पुरवील. आणि जसं शेषननं निवडणूक प्रणाली, एक आदर्श निवडणूक प्रणाली आणली, त्याच्यामध्ये मी ह्याची भर घालीन. कुठली? निवडणुकीची. कंपल्सरी. तुम्ही भांडण करायला नको, तुम्ही तमाशा दाखवायला नको, तुम्ही अंग हालून दाखवायला नको. आपलं मत काय ते आपण सोशल मीडियावर, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्यामुळे काय होईल, कुणावर दडपण राहणार नाही. आता कसं त्रासही होणार नाही. आता कसं आहे, नाक्यावर टोळकी असतात, कुठल्या पक्षाची असतात, कुठली पक्षाची असतात. तर माणसाला थोडं भीती वाटते की आपण बाबा ह्या माणसाच्या मनात असते कुठल्या पक्षाला कुणाला मत द्यायचं, पण ते विरोधक असलं तर ती जरा इकडे असं बघत जाते. प्रत्येकाचं आहे ते, आणि हे वास्तव आहे बरं का. माणसं दबकत जातात.
लगेच कळतं, आम्हाला तर कळतं आहे की कोण कुणाला मत देणार ते. बरं, आता एक शेवटचा प्रश्न दादा, की कसं तुम्ही आता फिरला असाल, तुम्हाला निवडून येईन पण किती मतानं निवडून येईल असं काय अंदाज वाटतंय काय? नाही, तसं अंदाज सांगणं म्हणजे मी काय ज्योतिषी नाही. पण निवडून आणि याची निवडून guarantee का वाटते. 1 मताने येते, 8 मताने येतं, 80 मताने येते. डॉक्टर साहेब आले होते 414 मताने. शिक्षणाविषयी आपली काय भूमिका? शिक्षण मी सरसकट, जसं केजरीवालचं मॉडेल आहे, दिल्ली मॉडेल, त्या पद्धतीनं शिक्षण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना पूर्णतः मोफत कसं होईल यासाठी मी प्रयत्न करीन, भरपूर प्रयत्न करीन त्यासाठी. कारण शिक्षणाचा खर्च त्यामुळे कुटुंबावरचा थोडाफार अर्धाधिक बोजा कमी होईल आणि त्यामुळे आरक्षणाची तीव्रता पण मला वाटतं थोडी कमी होईल. निश्चितच. आणि गरिबाच्या आवाक्याबाहेर शिक्षणाचा खर्च वाढेल. आपल्या देशातले युक्रेनला, रशियाला जाते डॉक्टर व्हायला. तसं नाही की छोट्या छोट्या घरातसुद्धा, म्हणजे आता गरीब म्हणू नये, पण गरिबाच्या घरातसुद्धा अतिशय हुशार मुलं असतात, पण शिक्षणाच्या खर्चामुळं त्यांना पुढचं शिक्षण घेता येत नाही. हो, अशी बरीच मुलं असतात तुम्ही, आणि त्यांच्यात भरपूर गुण असतात, पण त्यांच्या गुणांना कधी ह्या पैशाच्या ह्याच्यामध्ये संधीच मिळत नाही. त्यासाठी मग तुमचं शिक्षण सर्वासाठी मोफत किंवा कमी खर्च. हां, शिक्षण मग त्यामुळे काय होतं, यांचं थांबतं, मजुरीकडे वळतात आणि पहिले पाडे 55. हे होते उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर दादा साळवी, आणि यांचे आपण आता विचार ऐकलेत. हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. एक आधुनिकतेची कास धरून प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून, जेणेकरून ध्वनी प्रदूषण, आता जे मोठ्यानं स्पीकर लावून गाड्या फिरणं किंवा मोठमोठ्या सभा, ते टाळून कुठेतरी प्रचार, शिक्षणाविषयीचं यांचं मत, आणि विशेष करून शेतीविषयी आणि शेतकरीविषयी, जे पवनराजे साहेब यांच्या मामाचं स्वप्न होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये इस्रायल पद्धतीनं, ब्राझीलच्या पद्धतीनं एक शेतीचा विकास व्हावा, तर ते मामाचं स्वप्न घेऊन, मामाचा विचार घेऊन हे पुढं चाललेले आहेत. निश्चितच यांच्या या प्रचाराला आणि यांच्या निवडणुकीतील यशासाठी आपण चॅनलकडून यांना हार्दिक शुभेच्छा देऊयात. मी रमाकांत हाजगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.